नवीन वॉ इतने में इतना ही आता है. दोन बायको. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विकी शेलके. तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आता जातो लोकेश दादाच्या शॉपवर. ते काय त्यांनी कपडे घेतले तेच कमी करायचे आणि त्याला बरं नेचल कुठेतरी खायला जावा बिवाला. बघू काय बोलतो आपला भाऊ. आणि यो मौसम तर काय झाले, कधी ऊन कधी सावली. अरे भाई, तुझ्यामुळे मी आजारी पडलो. एकदाचा पाऊस येऊन जा म्हणजे टेन्शन जाईल डोक्याचा. आणि जरा 3-4 दिवस खूपच जास्त ट्रॅव्हलिंग झाली नाईटवाली, त्याच्यामुळे जरा घसा बसलाय, सर्दी झालेली आहे आणि या मौसममुळे पण हालत खराब झालेली आहे. आत्ता चालू लोकेश दादाच्या इथे शॉपवर. भाऊ आपला बसलाय चिल्ड मारत. हे बघा, चिल्ड मारत बसलाय एकदम. खूप भयंकर गरम होत आहे गाईज. पण आता या फॅनवर एवढा बरा वाटतंय ना. असं आणलं कपडं ज्यांना मास्टरकडे कमी करायचे आहेत, म्हणजे लेंथ कमी करायची. बॉडी बिडी आम्ही कमी नाही करीत. केस कापड पण जायचे, पण तो आमचा पळालाय टेलर गावी पळालाय गावी. आणि आपल्यासाठी लोकेश भाऊने चष्मा घेतलेली आहे, तुम्हाला दाखवतो थांबा. हो एकदम खतरनाक वाला भैया. चांगली वाटतोय का एकदम चांगली दिसतोय बाबा. इकडे मला साईज जास्त वाटते, इकडे कमी का वाटतं. इतने में इतना ही आता है. हेवी वाली. पोचलो मावशीच्याकडे, पण मावशीच्याकडे वेटिंग खूप आहे. भाऊ बोलत होता तिकडे सुकापूरला जाऊ, पण सुकापूरला आम्हाला खायचं नव्हतं म्हणून मावशीकडे आलो. पण मावशीकडे वेटिंग आहे. वेटिंग लिस्टमध्ये थांबलो. वेटिंग रूम नाही, एक बसायला रूम. हां, वेटिंगसाठी 2 तास पण का. अरे आज शनिवारी तरी लोकांना नॉनव्हेज खायचे. तू काय खायला. माझा एक अलगच आहे रे, त्यांचा मी सांगतोय. आला फायनली एकदाचा नंबर. थेट 20 मिनिटं आम्ही वेट केलेला नाही. भाऊ तरी रागाने करतं 2 पापलेट तरी घाईट करते. किंवा भाऊ अशी चण्याची डाळ खाऊन आले म्हणून करतं तुम्हीच खा, मी काय नाही खाणार. तिघांना 3 हत्यार मागवले भाई. त्याचं म्हणा मटण खायचे, मग मटण खा. हे बघा, असं मागवावं लागतं, नाही जबरदस्त लागतं. मावशीच्या इथून जेवून आलो. आता लोकेश भाऊ बोलतं का चला तुम्हाला नॅचरलचा काहीतरी घालतो. भाऊ चाललंय, दिल आलं आमच्या वाज. चला बरं, मस्ती की आपली फेवरेट चॉकलेट त्यानं बरं घ्या तुम्ही दोघं. मँगो खा, मला नको होती मँगो म्हणून घेतले चॉकलेट. चिकन लवकर भाऊला घेतलाय एअर फ्रायर. आधी एक चुकी केली, आता परत नको करूस. मोठा करा. 2 वर्ष वॉरंटी वाढवून द्या ना. याच्यातच अजून नाही का 5 किलोचा. नको बाबा. हा घ्या. हा तो आता तुम्ही सांगता तो चांगला नाही दिसत. हा उलट चांगला दिसतो. याचा क्वालिटी बघा. त्याची क्वालिटी नको. फक्त तो डबल लिहा तुम्ही, लिहा. हा लिहू ना. हा लिहा पाहिजे याला, पण आम्ही डिसाईड करतो कोणता. याच्यात घ्यायचा होता 3000चा, पण भाऊला बोललो घ्यायचा तर टॉप म्हणून घेतला टॉपचा. तुला 12चा काय करते मग काय. पण भाई यो रातचे तुला काय नाही का करता येईल याच्यात टाइमपास. तुला खिडकी पण आहे ना महिन्याला. झाकून बघायचं वाकून. आलोय घरी. आता जातो, फ्रेश वगैरे होतो आणि पुन्हा एकदा निघतो मुंबई नाही तर वाशीच्या मार्गाकडे. जरा शॉपिंग बाकी राहिली आपली, तीच करून येतो. कारण की बड्डेज तर शॉपिंग करावीच लागणार. वर्षातून एकदा येतो, मज्जा तर करावी लागणारच. फ्रेश वगैरे होऊन निघालेलो आहे आता जायला शिवड मॉलला. जरा बोललो शॉपिंग करू आणि येताना कोणतं तरी चांगला कॅफेमध्ये जाऊन येऊ नवीनवाला. आता बड्डे बोलला तर भाई मजा तर खूपच करायची आहे आपल्याला. आता येतोय, लोकेश भाऊला लावलाय फोन, करता आलोच थांब. फ्रेश वगैरे होऊन जातानाच आमची स्टार्टिंग झालेली पिझ्झा खायची. भाई लय भारी लागतो यांचा पिझ्झा. कुठं ब्रँड
डॉमिनोज वाल्यांचं ऑसम. भाव असं भारी आहे ना, असं वाला आहे. शेवटला जातो जरा शॉपिंग टाइम. पोचलो मॉलमध्ये कारण की खूप गर्दी होती. आज सॅटरडे नाईट आहे म्हणून बघू सॅटरडे नाईट कुठे होतोय. आम्ही कधी करत बघू प्लॅन झाला तर करू, नाहीतर नाही. नाहीतर कोणता तरी त्याला चांगला कॅफे बघ त्याच्यात काय माहिती काय झाला. तांबे बड्डे आला आहे असं काय होऊ नकोस. बघू चांगला कॅफे कोणता तरी बघू. एवढ्या तर चॉईस केल्यात, त्याने त्याला चॉईस केले का मी घालू एवढा मॉडेलचा पकर पराचा जो. आता बघू अजून कोणते कोणते चॉईस होत आहेत. एवढे तर झालेत, आता याच्यातून पण चॉईस करायचे आहे. 3 पॅटर्न घरी आहेत पण अजून बड्डे आहे. एन्जॉय करते या इथंच चांगले वाटतात, घरी गेल्यावर नाही चांगले वाटतात. या लाईट एक मुलं का म्हणा ते पण नाही समजत. बघू आता परफेक्ट वाटतोय मला. ही वाली जरा जास्तच मोठी वाटतोय मला माझ्या हिसाबात तर, कारण की खूपच मोठी आहे. अरे वा एकच नंबर, खूप सुंदर वाटतोय. एकदम कम्फर्टेबल टी शर्ट. खूप साऱ्या टी शर्ट झालेत माझ्याकडे. याच्यामध्ये काहीतरी नवीन चिकना दिसतोय. आता ही टी शर्ट लोकेश भाई चॉईस करेल. आणि याच्यावर आपल्याला शूज आपल्या आशूभाईने गिफ्ट केलेले आहेत. ते तुम्हाला मी दाखवीनच आता घरी गेल्यावर कोणते शूज आशूभाईने आपल्याला गिफ्ट केलेले आहेत. ते झालेले आहेत चारी पण टी शर्ट ट्राय करून. आता बाहेर जाऊन लोकेश भाऊ सांगेल कोणती कोणती घ्यायची कोणती कोणती नाही. बघू त्याच्यावरची. बघितले आता स्पोर्ट्स कार. आता बघू लोकेशचा रिएक्शन काय होतोय, कशी काय आहे म्हणून त्याच्यावर आता तो सांगेल. ही तर खूपच मोठी वाटतंय, तिच्यापेक्षा पण मोठी वाटतोय मला गाईच. हे बघा किती मोठी वाटतोय. घेतलेले आहेत लोकेश भाऊने आपल्यासाठी कपडे. आता त्याला सांगितलेत वॉच बघ आणि एक सिकेचा काहीतरी घेऊन घे. हा पण बघितलेला, हा पण लोकेश भाऊ बोलतो हा चांगला वाटतंय तर हा घेऊन बघ. हा खूपच छोटा लेडीजवाला आहे. नवीन वॉच लोकेश दादाकडून बड्डे गिफ्ट. फ्रेश पीस. मग का आला तू निघाला मी निघालो एकटं झाला आहे. टेनिस पिले वाटतं. खूप सुंदर, अति सुंदर. हो हो जोरदार ठोक. वरचा त्याने फुकाडे घालवला, त्याला बोलणं झालं. झालेली आहे छोटीशी शॉपिंग. अजून एक शॉपिंग करायची बाकी आहे. आणि त्याच्यानंतर याने कुठलं कॅफे बघितले त्या कॅफेला जायचे. घेतलेले आहेत लोकेश भाऊने आपल्याला सिके, वॉच आणि कपडे. खूप खूप धन्यवाद लोकेश भाऊ. हे बघा आम्हाला दोघांच्यात एवढा खाऊ लागतो. आम्ही राक्षस आहेत, राक्षस. एवढा खाऊ लागतो. हे 10 पीस, हे 10 पीस आणि हे असतील ते. आता दोघेच खाणार एकदम ताणून. प्लस कॅफेला पण जायचं. आणि प्लस कॅफेला पण जायचे. हे बघा असं खावं लागतं. एकदम स्वादिष्ट. डायरेक्ट संपून टाकू पूर्ण. आता भाऊची वारी. हा बर्थडे तर बोललो 3 दिवस मजबूत खायचा. तो खोलना द्यायची, मजबूत खायची अजून 2 दिवस. आले होता पुन्हा एकदा कॅफेला. या दुसऱ्या कॅफेला जायचा होता पण दादा बोलला तो नेक्स्टला या करू म्हणून इकडच्याला आल्यावर ना आपला भाई आले. आज भाई लय जोराने होता 3 दिवस. मागवले आता स्टार्टिंग. आता बघू कसं काय तिचा बघतो कसं नाचत. अजून तो डायमंड डान्स डेंजर आहे. बघू आता याने हाणले कसा लागतोय तर
बिर्याणी बांधून ठेवले आणि या जेवूया. अरे बऱ्यापैकी अरे इथं लागतोय. काहीतरी आहे. अरे तिकडे ते खाऊ आहे, पायनॅपल खाऊ आहे तो. आता नारळ पाणी पिऊन बघतं. नारळ पाणी आणलाय थेट. ऍपल जो काय मला काय समज नाही. ऍपल यान काय नारळाच्या शिकायन का काय. आलेला आहे मेन हत्यार सुशी. बघू आता यांची कशी. खूप जणांची आम्ही ट्राय केलेली आहे सुशी, पण आता यांची कशी लागतं बघू. तुम्हाला आवाज नसेल येत असेल तर ॲडजस्ट करून कारण की मागचे वाले खूप आपले लोकेश भाऊने काहीतरी नवीन हत्यार मागवले. आता बघू टेस्ट करून कसा लागतो. पण यो चढले का काय समजा ना मला याच्यावर. आता नवीन हत्यार आणले मोमोज वाला. बघू कसा काय यांचा कार्यक्रम येत. खरोखर खूप मज्जा आली. आमच्या इथेचे तरी आम्ही येत नाही इकडं, पण खरोखर खूप मज्जा आलेली आहे आम्हाला. बरा वाटला जरा आलो. मस्त खाल्या सुशा लय खाल्या सुशा. लय बरा वाटला. ते अजून निघतात आमचे पंटर. जातो आता घरी जाऊन झोपतो. आलेलो आहे घरी. खूप एन्जॉय केली आणि मी खूप एन्जॉय करतो. पण कसं आहे माझा मी कामधंदा करून एन्जॉय करतो. नाहीतर अर्धी लोक बोलतात अरे काय नसते फक्त मजाच करतं, पैसा फालतू घालत आहे. भाई मी कमवतो पण आणि मजा पण करतो. चल जाऊ दे, त्यांचा मी सोडून देतो. मी नाही कुणाचं ऐकत. जो माझ्या मनाला वाटतं तोच मी करतो. चला बाय बाय, गुड नाईट. भेटू गाईज उद्या. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. चाय नाश्ता करून आता जर आपला बिझनेस टाईम बघून येतो. 1 वाजल्यात. उठलोच 12 वाजता कारण की काला जरा लेट घरी आलो, त्याच्यामुळं झोप पण आली. या सर्दीने वाट लावली आहे. बघू बिझनेस टाईम झालं तर लोकेश दादाच्या इथे जाऊन थांबावं लागणार जरा काहीतरी. इथे मस्त की कलिंगड खातो आणि गोवाने आपल्यासाठी कूलर लावलाय थंड थंड. त्याच्यावर AC लाव जरा. हे कूलर चिंदीमध्ये वागवतो. चिंदी गोवा आहे हो. गोड पण नाही कलिंगड, असा पुचाटे त्याच्यावर का. डायरेक्ट लोकेश भाऊच्या रूमवर. आजची ड्रेसिंग बघा जरा बरी वाटतंय. पॅन्टला आपल्याला बॅगी आवडतो होता. खूप गरम होतोय. AC लावावी लागणारच. कुठे आहे तर कसं काय. आधी पाणी प्यायला लागेल. लई थंड थंड गार गार. मॉर्निंग ड्रेसिंग फिक्स झालेली आहे. आता डे आणि नाईटवाली करायची. इकडे पडल्यात नाईट ड्रेसिंगची पॅन्ट खूप भयंकर आहे. नुसता चमचमात हे चमचमात. अजून एक डेची 3 टाईम 3 ड्रेसिंग घालायचे. काहीतरी नवीन. मऊ गावचे मवनचे भाचे आलेत आधे गावामध्ये. अंकित भाईचे मित्र. अंकित भाई कुठे तुमच्या गावातला. फरार झाले का. फरार झाले अंकित भाई. कांड केले म्हणून त्यांनी. भाऊला सर्दी झाली तरी सोडा. हे कपडे न्यायच्यात धुवाया. लोकेश भाऊच्या लग्नाचे कपडे होते ते अजून ठेवल्यात घरीच. जर त्या लॉन्ड्रीने नेतो. पिओ लय बेकार. काय चवणार डवणार. आम्हाला ड्रेसिंग आवडलेली नाही आहे, त्याच्यामुळे अर्जंटमध्ये आलो. आता वाशीच्या मॉलमध्ये बघू. आता लोकेश भाऊने आपल्या कोणत्या तरी शॉप बघितला तर त्याच्यानं जाऊन ड्रेसिंग हेवी लागणार. जो बसलाय ये चल बरं बाहेर भावड्या. जास्त नको बसू. बघतोय कलर कोणते आवडतात. ह्यो पण मस्त वाटतोय. हा पण एकदम चांगला वाटतोय. आता लोकेश भाऊ ठरवणार तेच घेणार. हा पण चांगला आहे. ही बघितले वाटतंय चांगली. आता बाहेरवाल्याचा रिॲक्शन बघावं लागणार कसं काय. तर ह्यो पण एकदम चांगला वाटतोय. बघू. त्याच्या मागं पण आहे की आता काय बोलतोय तर भाऊ आपला
अरे वा, खूपच सुंदर वाटतोय हा कपडा पण एकदम साला. ही पण खूप चांगली वाटतोय टी शर्ट. बघू आता ब्ल्यू आणि पिंक शर्टचं काहीतरी डिसाईड करावं लागणार, म्हणजे डिसाईड होईल, मग त्याच्यानंतर अप्रूव्ह होईल. तर त्या ब्लॅकपेक्षा खूपच सुंदर वाटतंय बघा ना. घेतलेले आहेत, अजून बाहेर जाऊन अजून घेऊ, खूप सारे घेऊ. ऑफर आहे म्हणून आपल्याला, स्टोअरची नाही आपल्याला ऑफर आहे म्हणून. झालेली आहे कपड्यांची शॉपिंग. आता खातो. कपडे येवत नाही तर नाही होत, पहिला खाऊ पाहिजे आम्हाला, त्याच्यानंतरच आमचा दिमाग एकदम फास्ट चालतो, असा विषय. लय कपडे झाले या बड्डेला, ओरच झाले. हे नव्हतं पण जाऊ दे, आता आले तर घ्यावं, आलंय अंगावर तर घ्यायचं शिंगावर, असं आमची हे आहे. आलेला आहे आजचा पण हतियार. हे बघा, रोज आम्हाला असंच खावं लागतं, तेव्हा काहीतरी बरं वाटतं. अजून आमचे बाकी आहेत पीस, आधी यांना लुडकवून घेतो, त्याच्यानंतर जे बाकी आहेत त्यांना लुडकवतो. एवढा भारी लागतं ना भाई, ऑनियनवाला एकच नंबर. लाजवाब. हे नाही खपत तर नवीनवाले आले, हे फ्रीमध्ये आलेत. चुकून दिले होते, बोल चुकून दिले तर ते आमचे, मेन हे खायचे होते. येतो घेतलेलं आहे पूर्ण सामान, आता जातो घरी. शॉपिंग डन झालेली आहे. इकडे पण आहे काहीतरी, इकडे तर असाच आहे अजून, त्याला हातच ना लावलं. चला तुमची बारी इथे येऊया. खूप शॉपिंग चांगली झालेली आहे. खूप मला शर्ट आवडले, ते दोन वॉसम होते एकदम. मला वाटला टॉयवाले टोचन मारतील, नाही मारला. जातो आता घरी, बघू घरी जाऊन काय प्लॅन आहे. तर घरी आलो, आता जातो केस वगैरे कापून घेतो. पण आमचा जो केस कापणार टेलर जो गेले गावाला, आता दुसऱ्याकडे जावं लागणार. पण तो आता कापतं कसं का नाही काय माहिती, मजबुरी आहे, कारण की बड्डे म्हणून, नाही तर तो येस तर नसतं मी कापला. बघू आता, संपूर्ण सोडलाय नशिबावर. बाई आपला कसा कापतं केस, तर आपला माणूस नाही म्हणून, पण अशी आपली मजबुरी होती. तुम्हाला माहिती, आपला बड्डे म्हणून आता कापावं लागतं, कारण की केस कापले जरा फ्रेश ते एकदम परफेक्ट कापलेले आहे, काही एवढं वाटला नाही. बरोबर आहे. कापून आलो, फ्रेश वगैरे झालो. आता ड्रेसिंग मारून निघालो, जरा कॉलनीमध्ये फेरी मारून येतो. आणखी खाऊ येतो जरा आपल्या फार्म हाऊसवर, बसू बोललो ये जरा टाईमपास गप्पा गोष्टी करण्यासाठी. पण आधी एक कॉलनीमध्ये फेरी मारून येतो दोघेजण. फिरवीत इथं आणले ना म्हणा, इथं तू करतं गाडीवर बस, तू नाही यायचं का केक बघायला. हां, एवढं केक तरी कसलं आहे. बघू काही काही मिनटंच फक्त बाकी राहिलेत आपल्या वाढदिवसासाठी. खूप मज्जा करायची. उद्या चाललो श्री दगडूशेठ हलवाईला भेटायला, सकाळी डबल 5 वाजता. आलो आहे आपल्या फार्म हाऊसवर. बोललो आजची जमशम पार्टी दोघा तिघातली इथेच मस्तपैकी करू, काही टेन्शन नाही कुणाचंच, कोणाच इकडे येत नाही. किती दंगा मस्ती केलं तरी टेन्शन नाही भाई, असं बनवून ठेवलं बाप्पासने. ये ना कधी पण काल्या रात्री, तरी टेन्शन नाही. कधीच तरी मी असतो इकडे झोपला बाय चान्स. हे बघा, इथे सगळं आणून ठेवले पप्पानी, फक्त सांगितलं एक बाईक आण तुला, बस दुसरं काही ना. बरं बसा तुम्ही. आमचे सारांश भाईनी काही केक बनवला आहे घरी, तो करता अंकल लवकर या लवकर, तुला केक बनवले, अर्धा तास झाले केक बनवून. बरं थांब आलोच. आमचे सारांश भाईनी मला केक बनवलाय स्वतःनी घरात, दादवीत काल करून. हॅपी बर्थडे विकी. हॅपी बर्थडे टू यू. धन्यवाद सारांश भाई, आम्हाला केक बनवल्याबद्दल. आशीर्वाद हो, आमच्या बाबूला 2-2 बायको. चाललो आता फार्म हाऊसला, आपली गँग बसते तिथं, त्याला निघतो जरा झालाच पाहिजे ना सेम टू सेम अंकलसारखा. ना रे मज्जा करायची लाईफमध्ये पक्की. केक कसला बनवलेला केक आपली गँग. गेलतो आपल्या फार्म हाऊसवर, पण अंकित भाई बोलतो तिकडं नको, हे लोक भाऊच्या घराच्या इकडं चला. तुम्ही बोलशील तसे, तुम बोले इधर
तो इधर तुम बोले उधर तो उधर. चला लोकेश भाऊने आपल्याला फसवला का करता काहीच नाही इव्हेंट फुकाट मी त्या इव्हेंटवाल्याला काय काय बोलली भाई तुम्ही लय माझ्या हातात नाही या खाल्लं ना का. खूप सुंदर इव्हेंट केलेला आहे. खूप लांबून केक आलेला आहे आपल्यासाठी एकदम स्पेशल आहे आपल्यासाठी. बघा किती सुंदर आहे. श्री गणेश इव्हेंट आदही खूप सुंदर डेकोरेशन असतं आणि खूप चांगला वाटला मला यांचं डेकोरेशन बघून खरोखर. आता केले बघा जरा आणि भुसा झाले. त्यांच्या इंस्टाग्राम पेजला पण एकदा व्हिजिट करून बघा आणि एकदा ऑर्डर देऊन पण बघा. खूप चांगला सजवतात. धन्यवाद बाबा. थँक्यू. हे बघा बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे. आता फुगे फोडाचं कॉन्ट्रॅक्ट आले. खरोखर खूप चांगला माझा बर्थडे सेलिब्रेशन झालेला आहे. खूप मला आवडला. धन्यवाद लोकेश भाऊ, अंकित भाऊ, आपला जयेश भाऊ. तुम्हाला माझा हा पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. नेक्स्ट ब्लॉग पण येतोयच बर्थडेचा.